नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात सणांची लगबग ही सुरूच असते। भरपूर असे छान छान सण आपण श्रावण महिन्यात साजरा करतो आणि त्यातीलच एक म्हणजे श्रीकृष्ण जयंती। यंदा 26 ऑगस्ट सोमवार 2024 रोजी श्रीकृष्ण जयंती येत आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जयंती निमित्त विशेष म्हणून आपण आज कृष्ण जन्माची जी कथा आहे, कृष्ण जन्माचा जो सोहळा आहे तो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत की कृष्णाचा जन्म कसा झाला होता, का झाला होता, या मागचा इतिहास काय होता, हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही कथा फक्त ऐकल्यानेच आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसह जन्माष्टमीच्या दिवशी ही जी कथा आहे ती नक्की ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच ही कथा जी आहे ती आवडेल आणि ही कथा ऐकल्याने वाचल्याने खूप जास्त पुण्य मिळते, त्यामुळे तुम्ही नक्की ऐका। आणि कथा सुरू करण्याआधी, ही जी संपूर्ण कृष्ण जन्माची कथा आहे ती सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीची, सणांची आणि परंपरांची माहिती ही नेहमी येत असते आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा। चला तर मग आपण पाहूया कृष्ण जन्माची सुंदर कथा। द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते, तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली। ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना विष्णूंना शरण जाण्यास सांगितले। तेव्हा पृथ्वीसह ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले आणि पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराविषयीची संपूर्ण स्थिती ही विष्णूंना सांगितली। आणि तेव्हा ब्रह्मदेव हे विष्णूंना सांगतात की हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे। तेव्हा विष्णू म्हणतात की ठीक आहे ब्रह्मदेव, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल। भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते। त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते। कंस हा जनतेवर, लोकांवर खूप अन्याय, अत्याचार करायचा। त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते। कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल, तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो। तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते। देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती। तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील। तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल। तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल। मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत झाला। मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार। तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस। मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडवायला निघतो। देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन, धान्य, दागिने दिलेले असतात।
कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो. तेवढ्यातच एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते. हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे. ही अशी आकाशवाणी जेव्हा कंसने ऐकली तेव्हा तो खूप विचलित होऊन जातो. मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठले भयच राहणार नाही. कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुला स्वाधीन करेल, पण माझ्या पतीला तू मारू नको. मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव यांना दोघांनाही तो मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो. यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असे वागू नको. तुला हवे तर तू मला बंदी बनव. पण कंस दोघांचीही काहीही न ऐकता दोघांना मथुरेत कारागृहात बंदी करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे. मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडासुद्धा भरेल. यावर देवकी, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल, अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यांसमोर तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्याच्या समोर मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे याच्यापासून रक्षण कर. मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ येत होती. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष देऊ लागला. देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानावर पडली. मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती होती. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात आणि योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णने रचलेली मायाच असते. मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवला सांगतात, हे वासुदेव, मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दृष्ट आणि पापी कंसाचा संहार
करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे, म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे. असे म्हणतात विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या आपोआपच सुटतात. कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असतानाच निघतात. यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते, म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतत करतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णाची ही सर्व अघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदाला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे. हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे. मी लगेचच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंद राजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. वासुदेवने कारागृहात प्रवेश करतात. कारागृहातील सर्व दरवाजे आपोआपच बंद होऊन जातात. वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात. सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतात. पहारेकरी कंसला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले होते ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही, विधीचे विधान बदलले आहे. पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचे काहीही ऐकत नाही आणि त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यातच ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी, मथुरेतील जनता आणि कंसच्या तावडीतून सर्वांची कायमची सुटका करतो. तर मंडळी, ही होती श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्याची संपूर्ण कथा. भगवान विष्णूंनी श्रीकृष्णांचा अवतार का घेतला होता यामागील संपूर्ण इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमचे धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.